आरक्षणाचा GR निघतो मराठा आरक्षणाचा, त्याच्याविरुद्ध तुम्ही एकदमच आक्रमक भूमिका घेतात आणि त्याला आक्षेप घेतात आणि तो लागूच होऊ नये कदाचित इतकी टोकाची भूमिका तुमची असते. खरं तर हा असा GR काढण्याचा अधिकारच मुळात मुख्यमंत्र्यांना नाही, सरकारला नाही आणि विखे पाटील समितीला तर अजिबात नाही. बरं, मुळात हे एक्झर्शन हे यांच्या आवाक्याबाहेर जाऊन मुळात रिझर्वेशन संदर्भात असं काही एक्सक्ल्युजन अथवा इन्क्ल्युजन करायचं असेल आणि OBC संदर्भात असेल तर ते स्टेट बॅकवर्ड कमिशनला आहे. मुळात असा GR किंवा एखाद्या आरक्षणाबद्दल छेडछाड करण्याचा अधिकार असा यांना नाहीच आहे. त्यामुळे हा जो GR काढला आहे हा GR पहिल्या ओळीपासून ते शेवटच्या ओळीपर्यंत एवढा याच्यामध्ये विरोधाभास या GRमध्ये आहे. पहिली 2 पानं तर प्रस्तावनेमध्ये गेलेली आहेत आणि 4 ओळीचा जो GR आहे त्या GRमध्ये OBCचं आरक्षण संपून गेलेलं आहे. न्यायालय नाही म्हणते आणि तुम्ही GR काढताय, हे घटनाविरोधी आहे. हे OBCचं आरक्षण संपवणार आहे. हे बघा, एका बाजूला असं वाटू शकतं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं, ते गुलाल उधळू शकतात किंवा महाराष्ट्राला जरांगे पाटील म्हणतात कसं मी मिळवून दिलं. त्यांना किती मिळालं ह्याच्यापेक्षा त्यांना तर मिळालंच, कारण आत्ताही कुणबीकरणाद्वारे OBCमध्ये घुसण्याचं प्रमाण ज्या स्पीडनं चालू आहे, हा GR म्हणजे त्याला बूस्टर डोस आहे. येऊ घातलेल्या महिन्यात 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये उरला सुरला मराठा OBCमध्ये समाविष्ट झालेला असेल.